मित्रांनो, मी संदेश खेडेकर. स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आपण आज बघणार आहोत की आम्ही भाजीचा माला केलेला आहे घरगुती. तर आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि आपल्याला जर ही व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. चला तर आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. चला मित्रांनो, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर, लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला मित्रांनो, इकडे बघू शकता आपण. इकडे मी या शेतामध्ये ही मटकी पेरलेली आहे. मी आता मस्त झालेली मटकी बघू शकता. इथं काही दिवसांनी मटकीला जे होते थोडं बाद छोटी छोटी आलेली आहे इकडे. काही दिवसांनी काढण्यासाठी होईल. बघू शकता इकडे आपण. त्या चोंड्यामध्ये पण आहे तिकडे. सध्या कच्ची आहे. थोड्या दिवसांनी ही काढण्यासाठी योग्य होईल. आणि इकडे बघू शकता आपण, ही मुला पेरलेला आहे. हे काढून झालेलं आहे. ते छोटा होता तर ठेवलं आहे आम्ही. आणि इकडे भेंडी पेरलेली होती, ती आता मोठी झालेली आहे. इकडे ते आलेले आहेत बघू शकता आपण. घरगुती भाजी खायला मिळते, पौष्टिक असते, ताजी असते. आणि जे खत वगैरे टाकतात रासायनिक ते आपण टाकत नाही इकडे. मग ताजी योग्य भाजी मिळते आपल्या खायला. असं आपण घरगुती मला वगैरे करतो घरी. बघू शकता इकडे फुलं आलेले आहेत, काय आम्ही काढलेले आहेत भाजीसाठी. हिरवीगार भाजी ताजी दवाने मिळते खायला. आणि त्या साईडला तिकडे आहे, तिकडे पण आम्ही पेरलेली आता कोथिंबीर पेरले. बघूया आपण. इकडे कोथिंबीर मेथी वगैरे पेरली, अजून काढली नाही आहे. ते पहिला मुला होता ते मी काढून खाल्ला आणि ती साफ करून परत मेथी आणि कोथिंबीर टाकलेली आहे. ते अजून छोटे आहे, अजून गवती आलेली नाही. आणि इकडे पण भेंडी लावलेली आहेत. आणि ही वांगे आहेत सुद्धा पण इकडे फुलं आलेली आहेत वांग्यांना. आणि इकडे भेंडी आहेत समोर, त्याने पण फुलं आलेले आहेत. काही ठिकाणी छोटे छोटे आलेले आहेत बघू शकता. भाजीची मला केलेली घरगुती. झाडे जास्त गच्च झाले, झाड झालेले आहेत बघू शकता. छोटी छोटी आलेली आहेत भेंडी. असे घरगुती मलिव केलं ना, आपल्याला ताजी दावणी भाजी स्वच्छ खायला मिळते घरच्या घरी. इकडे मित्रांनो मिरची आहेत आणि इकडे टॅमॅटो लावलेले आहेत. टॅमॅटोचे बी त्यावरती टॅमॅटो आलेले आहेत बघू शकता आपण. छोटे छोटे आहेत, काही दिवसांनी पिकून काढायला होते भाजीसाठी बघू शकता. घरच्या घरी भाजी स्वच्छ ताजी. आणि इकडे दुधीचं हे वेल आहे. आता फुलं आलेले आहेत,
दुधी पण छोटे छोटे आले बघू शकता आपण हे मांडवावरती. आणि इकडे टॅमॅटो वगैरे आहेत, छोटे छोटे आलेले आहेत. हे आपल्याला घरगुती मलेवर केल्यावर घरच्या घरी स्वच्छ आणि ताजी भाजी खायला मिळते, बिन रासायनिक खताची. आपल्या आरोग्याला पण चांगले असते, शरीराला पण चांगले असते. घरच्या घरी भाजी खायला मिळते, आपल्याला बाजारात आणायला नाही भेटत. स्वच्छ आणि ताजी तवानी भाजी मिळते आपल्याला मित्रांनो. आणि इकडे कोथिंबीर आणि मेथी पेरलेली आहे, ते काही दिवसांनी येईल. आणि तिकडे मुलं पेरलेलं आहे. आणि इकडे मिरची आहेत, छोटे आहेत अजून पाहू शकता आपण. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये इतकंच. आम्ही जो भाजीचा मळा केलेला तो या व्हिडिओमधून दाखवण्याचा प्रयत्न केला. मित्रांनो, भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय. काळजी घ्या, टेक केअर, बाय बाय.